सर्वप्रथम आपण मत्तई सुवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 14 ते 16 वचन आपण वाचून पाहूया. मॅथ्यू चॅप्टर 5 and from verses 14 to 16. मत्तई 5:14 ते 16. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आमचे जे साक्ष आहे ते साक्ष लोकांच्या समोर आमचा प्रकाश असा पडला पाहिजे की त्यांनी आमची सत्कर्मे पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. या ठिकाणी साक्ष किंवा टेस्टिमनी विश्वासणाऱ्यांची याबद्दल प्रभू आपल्याला असं दाखवत आहे की योहान सुवर्तमानाच्या 1ल्या अध्यायामध्ये जर सुरुवातीची 4-5 वचन आपण जर पाहिली तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं असं म्हटलेलं आहे, म्हणजे योहानानं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे आणि हा जो प्रकाश आहे प्राणीमात्राचं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जे आहे ते आम्हाला त्यानं दिलेलं आहे. आणि ते जीवन आम्ही काय करायचं आहे, प्रकाश याचा अर्थ असा की आम्ही ते जीवन लोकांना प्रगट करायचं आहे. आणि प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही 14 वचन 5वा अध्याय, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपवू शकत नाही. आज आम्ही जगाचा प्रकाश आहोत. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तोपर्यंत जगाचा प्रकाश तो होता. पण त्यानंतर मंडळी जी आहे ती मंडळी किंवा आपण विश्वासणारे हे जगामध्ये प्रकाश म्हणून देवाला आम्हाला ठेवलेला आहे. हा प्रकाश आमचा स्वतःचा नाही आहे. जसा चंद्राला प्रकाश सूर्यापासून प्राप्त होतो आणि त्याचा जो उगम आहे प्रकाशाचा तो उगम सूर्यापासून आहे आणि चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही आहे. आणि तसंच आम्हाला फिलिप्पीकरास पत्राच्या 2ऱ्या अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवत असताना ज्योतीसारखे दिसता. आम्हाला ज्योतीसारखं म्हटलेलं आहे, प्रकाशासारखं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी जे 15 वचन 5वा अध्याय 15 वचनात म्हटलंय, दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. सर्वप्रथम विश्वासणाऱ्याची साक्ष ही आपल्या घरामध्ये पाहिजे. आपल्या घरामध्ये साक्ष जी आहे ती खरी साक्ष असते. आपल्या घरामध्ये आपण कसं वागतो, आपण कसं चालतो, आपण कसं बोलतो, पती पत्नी एकमेकाशी कसं वागतात, मुलं आई वडिलांशी कसं वागतात, आई वडील मुलांशी कसं वागतात, आमच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त हा कुटुंबामध्ये प्रथम, घरामध्ये प्रथम प्रकाश पडला पाहिजे. खरी साक्ष आपली जी आहे ती घरामध्ये कळते. आणि म्हणून विश्वासणाऱ्यानं प्रथम त्याची साक्ष या ठिकाणी म्हटलंय का, तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. आपली साक्ष ही प्रथम घरातल्या लोकांना ती प्राप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे मग इतरांना, नेबरहूड आपण म्हणू, घर नंतर नेबरहूड किंवा लोकांना 16व्या वचनात म्हटलेलं आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर, म्हणजे लोकांच्या समोर आमची साक्ष, पहिली खरी साक्ष आमची घरामध्ये आहे. आम्ही पक्के विश्वासणारे आहोत का, ख्रिस्ताचं जीवन आमच्या काही आहे का, आणि तो प्रकाश लोकांच्या समोर, नंतर आपण पहिला घर आणि नंतर लोकांच्या समोर पडला पाहिजे आणि देवपित्याचं त्या ठिकाणी गौरव व्हायला पाहिजे आहे. या बाबतीमध्ये ह्या साक्षी देण्याच्या मध्ये अडथळे कोणते येतात तर त्याबद्दल आपण मार्क सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 21व्या वचनाकडे जाऊया. We will turn to Mark chapter 4 and verse
20:21, 4था अध्याय मार्क आणि 21 वचन. आणखी तो त्यांना म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवसनीवर ठेवावा म्हणून आणतात ना. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? प्रभूच सांगत आहे की दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवसनीवर ठेवावा म्हणून आणतात ना. याचा अर्थ असा आहे, आपली पहिली घरात मध्ये साक्ष, त्याच्यानंतर बाहेर लोकांच्या समोर, शेजाऱ्यांच्या समोर, नातलगांच्या समोर असलेली, नोकरीच्या ठिकाणी असलेली साक्ष, व्यवसायाच्या ठिकाणी असलेली साक्ष, या गोष्टी आहेत. पण साक्षीमध्ये अडथळा कुठला निर्माण होतो? दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? माप म्हणजे काय? कशाचं दर्शक आहे? हे दर्शक व्यापाराचं, उद्योगाचं, धंद्याचं आहे. आपला उद्योग, व्यवसाय, धंदा यामुळं आम्हाला काय अडथळा निर्माण होतो का, हे पाहणं गरजेचं आहे. आमच्या साक्षीमध्ये अडथळा त्या गोष्टीमुळे होतो का? माप हे कशाचं दर्शक आहे? तर व्यापाराचं दर्शक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामुळं व्यापारीकरण म्हणा, भौतिकवाद म्हणा, किंवा जगातील गोष्टी म्हणा, याच्यामुळे आम्हाला अडथळा होते का आमच्या साक्षीमध्ये? हे आम्ही आत्मपरीक्षण तुम्ही आणि मी केलं पाहिजे. आणि आम्ही पाहतो की हे जे बाप धंद्याचं जे चित्र आहे, ते प्रभूचा वेळ आम्ही जो देतो तो चोरून घेतं का? हे आपला व्यापार, उद्योग, व्यवसाय, धंदा, नोकरी काय असेल, हा प्रभूचा वेळ जो आहे तो चोरून घेतो का? आणि पलंग हे कशाचं चित्र आहे? तर पलंग हे आरामाचं, आळशीपणाचं चित्र आहे. पलंग हे आरामाचं, आळशीपणा. आम्ही जास्त करून प्रभूच्या गोष्टीपेक्षा आमच्या साक्षीमध्ये अडथळ येण्याकरिता आराम आहे का, आळशीपणा आहे का, या गोष्टीमुळं आपली साक्ष बिघडू शकते. आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे की आम्ही भौतिकवादाकडे, जगिक गोष्टींकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उद्योगधंद्याकडे जादातर वळलो आहोत का, की ज्यामुळं आमच्या साक्षीमध्ये अडचण येते. आम्ही जे ख्रिस्ताचं जीवन प्रगट करायला पाहिजे ते प्रगट आम्ही करतो का? हा तुम्ही आणि मी हा नेहमी विचार केला पाहिजे. हा पहिला मुद्दा झाला की आमचा प्रकाश लोकांच्या समोर पडला असा पडावा की आमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव लोकांनी करावं. ही पहिली साक्ष या ठिकाणी झाली. आता दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत की आम्ही जे आहोत, आम्ही उपासना करण्यामध्ये, देवाला प्रार्थना देण्यामध्ये, ह्या गोष्टीमध्ये आम्ही गर्क किती आहोत? आपण इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण पाहणार आहोत. Hebrews chapter 9 and from verses 1 and 2. इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय 1 आणि 2 वचनांमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या करारातील उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. दीपवृक्ष हे कशाचं दर्शक आहे? प्रकाशाचं दर्शक आहे. हे कशाचं दर्शक आहे? हे साक्षीचं दर्शक आहे. आणि आम्हाला याजकीय सेवा देवाने दिलेल्या आहे. विश्वासणाऱ्याला याजकीय सेवा दिली. तिथेच 6व्या वचनामध्ये आपण जातो, इब्री 9:6, हिब्रू चॅप्टर 9 and verse 6. ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात. याजक हा उपासना करण्याकरिता पहिल्या मंडपात नित्य जात असतात. आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही उपासना करणं
आम्ही प्रार्थना करणं, नित्य प्रार्थना करणं, याच्यामध्ये आमची साक्ष कशी आहे? अत्यंत महत्वाची साक्ष आहे आपली. आम्ही उपासना करण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, मध्यस्थी लोकांसाठी करण्यामध्ये आहोत का पुढे? हा दुसरा मुद्दा आहे. याचकी सेवा आम्हाला देवानं दिलेली आहे. आणि आम्ही आता पहिल्या मंडपात नाही आहे. आम्हाला थेट आम्ही अंगणात सुद्धा, देवाच्या मंदिराच्या अंगणात येण्याच्या सुद्धा लायकीचे नव्हतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहातून, स्वदेहातून, म्हणजे पडद्यातून आम्हाला मार्ग निर्माण करून दिलेला आहे. आणि आज आम्ही अंगणात नाही, आम्ही पवित्र स्थानात नाही, तर थेट परमपवित्र स्थानात आम्ही देवाच्या समोर उपासना करण्यास, मध्यस्थी करण्यास, प्रार्थना करण्यास आम्ही देवाच्या समोर जातो. आणि आपला खरा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आम्ही उपासना करण्यामध्ये कमी पडता कामा नये. देवाच्या कृपेच्या आसनासमोर नित्य गेलं पाहिजे. ते निर्गमचा 30वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन आपण पाहूया. निर्गमचा 30वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन, त्या ठिकाणी ह्या याचकीय सेवेबद्दल सांगितलेलं आहे. आणि ती गोष्ट आपण पाहूया. एक्सोडस चॅप्टर 30 and verses 7 and 8. ह्या विधीवर अहरोनाने सुगंधित द्रव्ययुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा. तसा संध्याकाळी तो दिवे लावेल तेव्हा त्याने धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. या ठिकाणी अहरोन जो आहे याजक, तर त्याने प्रत्यक्षात त्या धूप विधीवर जी सेवा करायची आहे ती कधी करायची आहे? तर रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा. आणि नंतर आपण पाहतो 8व्या वचनात, तसाच संध्याकाळी तो दिवे लावेल तेव्हा त्याने धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की ते 24 वडील त्यांच्या हातामध्ये धुपाच्या वाटा आहेत. आणि त्या धुपाच्या वाट्या म्हणजे काय आहेत? तर त्या प्रार्थना आहेत, पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. आम्ही पहा की ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थना देवाच्या समोर धुपाप्रमाणे त्याला प्रिय आहेत. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करण्याची आमची साक्ष, लोकांकरिता प्रार्थना करणे सकाळ संध्याकाळ, ज्याला म्हणतो अनसिझिंगली, अखंडपणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ही आमची साक्ष असली पाहिजे, उपासना केली पाहिजे. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन आपण त्या ठिकाणी वाचूया. 1 Peter chapter 2 and verse 5. तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. विश्वासणारा हा जिवंत धोंडा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त जो कोनशिला आहे, जो पाया आहे, जो खडक आहे, त्याच्यावरील हा जिवंत धोंडा आहे. आणि आम्ही आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहोत. आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये मंदिर जे बांधलं गेलं, ते मटेरियल जे वापरलं, पदार्थ वापरले, आता ते नाश होणारे दगड किंवा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींनी आपण रचले जात नाहीत. आम्ही स्वतः विश्वासणारे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहोत. कशासाठी जात आहोत? येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हा. आम्ही पवित्र याजकगण व्हावं. आमचं जीवन हे पवित्र पाहिजे. ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यातून प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजे
लोकांनी आमचे सत्कर्मे पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावा. तर हे आध्यात्मिक मंदिरामध्ये आध्यात्मिक यज्ञ अर्पण आम्ही कोणते करायचे आहेत? आम्ही आध्यात्मिक अर्पण कोणते करायचे आहेत? रोमकरा स्तोत्राचा 12वा अध्याय 1 ते 2 वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही आपली जिवंत शरीरे का देवाला आध्यात्मिक यज्ञ म्हणून अर्पण करावे, देवाला ग्रहणीय असा यज्ञ करावा. ही पहिलं आमची आध्यात्मिक सेवा आहे. तुम्ही आपले जिवंत शरीर आहे, मृत शरीर नाही. ही आमची साक्ष असली पाहिजे की आम्ही आमचे जिवंत शरीरे देवाला आध्यात्मिक यज्ञ म्हणून अर्पण केलेले आहेत का? पुन्हा आत्मपरीक्षण आपण करून स्वतः पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही पहिली आध्यात्मिक सेवा किंवा आध्यात्मिक यज्ञ. दुसरा आध्यात्मिक यज्ञ कोणता आहे? तर इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 15 आणि 16 वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या ठिकाणी 3 गोष्टी. पहिली गोष्ट आता आपण पाहिली की ती गोष्ट म्हणजे कोणती? तर आमची जिवंत शरीरे त्याचा यज्ञ करणे, आध्यात्मिक यज्ञ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ओठांचं फळ म्हणजे स्तुतीचा यज्ञ. हा आम्ही दुसरा यज्ञ देवाला अर्पण करण्यामध्ये नेहमी पुढे असायला पाहिजे. आमच्या ओठांचं फळ हा स्तुतीचा यज्ञ आहे. ही आध्यात्मिक सेवा दुसरा नंबर. तिसरी नंबर आपण पाहतो चांगले, तिथंच 16व्या वचनात, इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 16व्या वचनात, चांगले करणे हाही यज्ञ आहे. चांगले करणे हा यज्ञ आहे. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तिसरी गोष्ट. आणि तिथंच 16व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 16व्या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे, दान देणे हेही यज्ञ आहे. तर अशा प्रकारे 4 आमचे यज्ञार्पण करणं गरजेचे आहे. पहिलं आमच्या ओठात, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आपली पवित्र शरीरे, जिवंत शरीरे पवित्र देवाला ग्रहणीय म्हणून यज्ञार्पण ती करावी. दुसरी गोष्ट ओठांचं फळ म्हणजे स्तुतीचा यज्ञ त्याला अर्पण करावा. तिसरी गोष्ट म्हणजे चांगले करणे हा यज्ञ तुम्ही अर्पण करावा. आणि चौथी गोष्ट, आम्ही जी प्रत्यक्षामध्ये दान करणं आहे तो यज्ञार्पण करावा. आणि म्हणून आमची साक्ष ही याजकीय साक्ष ही अशी असली पाहिजे. आध्यात्मिक सेवा ही आध्यात्मिक यज्ञार्पण हे अशा पद्धतीनं आमची पाहिजे. आमच्या कौटुंबिक प्रार्थना, आमच्या कॉटेज मिनिस्ट्रीज कौटुंबिक प्रार्थना असेल, कुटुंबाची प्रार्थना असेल, कॉटेज मिनिस्ट्री असेल, आणि लोकांसाठी प्रार्थना करणे असेल, लोकांसाठी देवाजवळ आपण मध्यस्थीची प्रार्थना करणे, आपलं घर हे प्रार्थनेचं घर बनावं, उपकार स्तुती उपासना सेवा देवाची करण्याकरिता, देवाच्या संत जनांचं आदरातिथ्य करण्याकरिता आम्ही वापरलं पाहिजे. ही आमची साक्ष असली पाहिजे. विश्वासणाऱ्याची ही याजकीय साक्ष अशी असली पाहिजे. आता तिसरी गोष्ट आपण पाहणार. पहिली गोष्ट आपण पाहिली की आम्ही आमची सत्कर्मे पाहून लोकांनी स्वर्गातील पित्याचं गौरव करा. दुसरी आमची याजकीय सेवा ही पाहून लोकांनी देवाचं गौरव करावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं जे काही पब्लिक टेस्टिमनी जे आहे, लोकांच्या समोर असलेली टेस्टिमनी जे आहे, साक्ष आहे, तिकडे आपण जाणार आहोत. प्रगटीकरण याचा 11वा अध्याय 3 आणि 4 ही वचन आपण पाहणार आहोत. रिव्हिलेशन चॅप्टर 11 and from verses 3 and 4. त्या ठिकाणी 2 साक्षीदार याचं उदाहरण या आपल्याला पाहायला मिळतं. प्रगटीकरण याचा 11वा अध्याय आणि 3 आणि 4. माझे 2 साक्षी त्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभू समोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. आणि 7वं वचन तिथं रेव्हलेशन चॅप्टर 11 वर्स 7, त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद
त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून जीवे मारेल. या ठिकाणी आपण पाहतो की या महासंकटाच्या काळामध्ये, त्यावेळेला महासंकटाचा काळ शेवटचा चालू होईल. पहिला संकटाचा काळ 3.5 वर्षाचा आणि नंतरचा जो काळ आहे तो पुन्हा 3.5 वर्षाचा महासंकटाचा. त्या काळामध्ये आपण पाहतो 2 साक्षी यांना मी अधिकार देईन असं म्हटलं जातं. हे मोशे आणि एलिया हे असावेत. कारण का, तर मोशेच्या द्वारे पुढे सांगितले 5व्या वचनात की अग्नी, त्यांच्या तोंडातून अग्नी निघून वैराना तो खाऊन टाकतो. त्याच्यानंतर पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा अधिकार दिलेला आहे, पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे मोशेच्या बद्दल आपण पाहतो. एलियाच्या बद्दल पाहतो, त्यांना अग्नी बोलवून यज्ञार्पणाच्या वेळेला ते केलं. तर आणि पाऊस पडू नये म्हणून त्याने प्रार्थना केली. तर मोशे आणि एलिया यांचं हे चित्र असायची शक्यता आहे. आणि हे 3.5 वर्ष संदेश सांगणार आहे आम्हाला या जगामध्ये देवाची साक्ष देण्याकरता, सुवार्ता देण्याकरता कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत त्यानं आम्हाला ठेवलेलं आहे, त्याकरता ठेवलेलं आहे. ही आमची साक्ष आहे आणि ही आम्हा प्रत्येकाची साक्ष असली पाहिजे. जकर्याच्या 4 अध्याय 11 आणि 14 वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की पृथ्वीच्या प्रभू समोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. तर ही जैतुनाची झाडे आणि 2 समया हे म्हणजे समया हे आपण तिथं आता फार सखोल अभ्यास करणार नाही, पण समया या मंडळीचं दर्शक आहे. आणि प्रत्यक्षामध्ये ती जैतुनाची 2 झाडे, त्या ठिकाणी म्हटलंय जकर्याच्या इथं की तेल देणारे, तेल देणारे साक्षीदार, ते 2 जण जे आहेत ते तेल देणार आहेत. आणि म्हणून जे पवित्र आत्मा याचं तेल जे आहे, पवित्र आत्मा याला आपण तेल म्हणतो पवित्र शास्त्रात, तर ते तेल मंडळांच्या समयामध्ये सातत्यानं जात आहे. जकर्याचा 4 अध्यायामध्ये आपण ती गोष्ट पाहतो आणि 4 अध्याय आणि 11 ते 14 मध्ये ती गोष्ट पाहतो. आम्हाला देव पवित्र आत्माचं तेल जे आहे ते सातत्यानं पुरवतो. आम्ही त्याची साक्ष द्यावी आणि म्हणून आम्ही त्याची साक्ष देण्यामध्ये कधी कमी पडू नये. आणि 11वा अध्याय प्रकटीकरण 7व्या वचनात आपण वाचलं, त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून जीवे मारेल. आपल्याला जी साक्ष द्यायची देवानं संधी या जगामध्ये दिलेली आहे, जोपर्यंत आम्ही पृथ्वी तलावर आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, ही जी आमची साक्ष आहे, ती साक्ष पूर्ण देवानं नेमलेल्या वेळेपर्यंत आपली पूर्ण होत नाही, तोपर्यंत सैतान आपल्याला काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही साक्ष दिली पाहिजे. तर आम्ही प्रत्येकानं शेवटी 3 मुद्दे मी सांगितले, त्या 3ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी आणि तुम्ही आत्मपरीक्षण केली पाहिजे. माझी घरात साक्ष काय आहे, लोकांच्या समोर साक्ष काय आहे, दुसरी गोष्ट माझी याजकीय सेवा याची साक्ष काय आहे, आणि तिसरी गोष्ट आता आपण पाहिले, आम्ही शेवटपर्यंत साक्षीदार हे पृथ्वीवर आहोत तोपर्यंत देवाचं जीवन सांगायचं. देव करो आणि अशा प्रकारे आमचे साक्ष प्रकट करण्यात मला आणि तुम्हाला सहाय्य करो. धन्यवाद.